शेतकरी बांधवांनो आणि महाराष्ट्रातील सर्व नागरिकांनो, आत्ताच 5 मिनिटापूर्वी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे। पावसाबद्दल सर्वात मोठी बातमी आता समोर आली आहे। गेल्या आठवडाभरापासून थांबलेल्या पावसाला पुन्हा एकदा आजपासून सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय। हवामान खात्याने आत्ताच 5 मिनिटापूर्वी सर्वात मोठा धोक्याचा इशारा या ठिकाणी दिलेला आहे। आजपासून पुढील 3 दिवस मोठ्या पावसाला सुरुवात झाल्याचं सांगण्यात आलेलं आहे। यामध्ये मोठा वादळी वारा आणि चक्रीवादळ आणि गारपीट एकत्र होणार असल्याची माहिती आता समोर येत आहे। ही अधिकृत बातमी आत्ताच हवामान विभागाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व नागरिकांनो आणि शेतकरी बांधवांनो, इथून पुढे 1 मिनिट आता लक्ष द्यायचं आहे। बघा, सरकारच्या माध्यमातून मीटिंग सुद्धा याबद्दल घेण्यात आल्या आणि यामध्ये सांगण्यात आले आज आणि उद्या गंभीर स्वरूपाचा पाऊस आणि गारपीट आणि चक्रीवादळ पडणार असल्याची माहिती आता समोर येत आहे। ढगफुटीसारखा पाऊस कोसरेल, दगडासारख्या गारा पडतील अशी गंभीर सूचना यामध्ये देण्यात आली आहे। आज मध्यरात्री 2च्या सुमारास काही भागांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। यामध्ये शेती पिकांचे भयंकर नुकसान होण्याचे देखील आता अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे आजची बातमी अजिबात हलक्यात घेऊ नका। वातावरणामध्ये पूर्णपणे बदल झाल्यामुळे आज मध्यरात्री 2च्या सुमारास या भागात चक्रीवादळासारखी आणि या ठिकाणी गारपिटीची परिस्थिती निर्माण होऊन ढगफुटी होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। आजची बातमी साधी समजू नका। आजची बातमी अजिबात हलक्यात घेऊ नका, कारण ही बातमी हलक्यात जर घेतली तर कदाचित तुमचं मोठं नुकसान होण्याची शक्यता दाट या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। बघा, अरबी समुद्रामध्ये आणि बंगालच्या उपसागरामध्ये एक भयंकर असा 1000 किलोमीटर लांबीचा एक मोठा ढग या ठिकाणी भयानक चक्रीवादळ हे सोबत घेऊन महाराष्ट्रात घुसला असल्याची बातमी आता समोर येत आहे। त्यामुळे आत्ता सावधान व्हा। आजची बातमी साधी समजू नका, कारण स्वतः हवामान विभागाने 5 मिनिटापूर्वी संपूर्ण महाराष्ट्राचा एक सॅटेलाइटद्वारे एक मोठा फोटो या ठिकाणी आता काढण्यात आलेला आहे। यामध्ये तब्बल 1000 किलोमीटर लांबीचा एक मोठा ढग महाराष्ट्राच्या दिशेने आता पुढे पुढे सरकत असल्याची बातमी समोर येत आहे। जो 1000 किलोमीटर लांबीचा जो ढग आहे तर तो ज्याच्या पोटामध्ये एक भयानक चक्रीवादळ आणि खूप मोठ्या पाण्याचा साठा घेऊन येत असल्याची बातमी समोर येत आहे, जे मध्यरात्री 2च्या सुमारास या महत्त्वाच्या 20 ते 25 जिल्ह्यांमध्ये आज मध्यरात्री घुसणार असल्याची माहिती समोर येत आहे। होय, तुम्हाला खोटं वाटत असेल, परंतु मागच्या वेळी आम्ही अशाच प्रकारच्या चक्रीवादळ गारपिटीचा इशारा सांगितला होता, परंतु लोकांनी त्यावर विश्वास ठेवला नव्हता आणि त्यावेळी खूप मोठं नुकसान शेती पिकांचं झालं होतं। त्यामुळे आता तरी तुम्ही सावधान व्हा। आज 20 ते 25 जिल्ह्यांना मध्यरात्री 2च्या सुमारास चक्रीवादळ आणि ढगफुटी सदृश्य परिस्थिती तुमच्या जिल्ह्यामध्ये निर्माण या ठिकाणी आता करणार आहे। त्याला कधीच तुम्ही हलक्यात घेऊ नका। बघा, कारण 1000 किलोमीटर लांबीचा ढग जो तयार झाला आहे त्यामध्ये आज मध्यरात्री कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये धोक्याचा इशारा देण्यात आला आहे, चक्रीवादळाचा इशारा कोणत्या जिल्ह्यांमध्ये देण्यात आला आहे। हवामान विभागाने गेल्या 10 वर्षातील सगळ्यात मोठा धोक्याचा इशारा देण्यात आला आहे। कोणत्या जिल्ह्यांना आता या ठिकाणी कोणत्या स्वरूपाचा धोका देण्यात आला आहे तीच माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळाचा भयानक धोका या ठिकाणी आलेला असून उरलेल्या 16 जिल्ह्यांमध्ये तीव्र गारपिटीसह चक्रीवादळ होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। आता ही माहिती या ठिकाणी सॅटेलाइटवरून घेण्यात आली आहे, ज्या अवकाशातून या ठिकाणी हा फोटो घेण्यात आला आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आज मध्यरात्री 2च्या सुमारास कुठे कुठे नुकसान होणार आहे, चक्रीवादळ कुठे घुसणार आहे, नेमकं किती वाजता चक्रीवादळाचा धोका भयंकर आहे, हे सर्व या ठिकाणी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता समजणार आहे।
लक्षात ठेवा, हे चक्रीवादळ तुमच्या जिल्ह्यामध्ये शिरताना 1000 किलोमीटरचा जो मोठा ढग आहे, ज्याच्या पोटात या ठिकाणी भयंकर पाणी भरलेलं आहे, तसेच चक्रीवादळ देखील घेऊन येत आहे. मध्यरात्री आता चक्रीवादळ महाराष्ट्रात शिरतंय. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागच्या 2-3 महिन्यांच्या पाठीमागे सुद्धा हे चक्रीवादळ आलं होतं, परंतु काही कारणाने थांबलं होतं. परंतु आता भयंकर नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आज मध्यरात्रीचा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आता भयंकर असणार आहे. हवामान खात्याने स्पष्ट केलंय की आता 1000 किलोमीटरचा जो ढग आहे तर मॅपमध्ये दिसलाय, सॅटेलाइट इमेजमध्ये सध्या दिसतोय आणि अक्षरशः येताना त्याने समुद्रातलं सगळं बाष्प पोटात घेतलंय. त्यामुळेच तुमच्या जिल्ह्यामध्ये आज या ठिकाणी गारपीट कुठे कुठे या ठिकाणी होणार आहे ते तुम्हाला लगेच सांगणार आहे. महाराष्ट्रावर तिप्पट वेगाने आता हे संकट कोसळतंय, ज्याला फक्त 3च तास या ठिकाणी बाकी उरलेत. बघा आता 3 तासांमध्ये मोठ्या पावसाला, गारपिटीसह चक्रीवादळाला सुरुवात होणार असल्याची माहिती या ठिकाणी तुम्हाला समोर आलेली आहे. नुसता पाऊस पडणार नाही तर जमिनीला भेगा पडतील, भिंतीला चिरा पडतील, इतक्या भयानक विजा आणि गारांचा भयानक पाऊस पडेल. तुम्ही वातावरणामध्ये बाहेर जाऊन बघा, वातावरण तयार झालेलं आहे. गेल्या आठवडाभरापासून ऊन पडत होतं, परंतु आता हे वातावरण तयार झालेलं आहे. या वातावरणामध्ये 120 किलोमीटर प्रति तास वेगाचे भयंकर वारे असणार आहेत. अक्षरशः मध्यरात्री आता 2च्या सुमारास सगळ्यांची तारांबळ उडेल. या बातमीला या ठिकाणी हलक्यात घेऊ नका. बघा, कारण 15 वर्षापूर्वी विदर्भ आणि मराठवाडा, कोकण या ठिकाणी वातावरणाने हादरून टाकलं होतं. पहिल्यांदाच या ठिकाणी हे होत नाही. तर 15 ते 20 वर्षांच्या पाठीमागे अशा प्रकारची परिस्थिती कोकणामध्ये आणि मराठवाड्यामध्ये बनलेली होती. त्यामुळे हवामान विभागाने आताचा गंभीर इशारा दिलाय. लोक शांततेत रात्री झोपलेले असतील, पण सकाळी पाहिलं तर काहीच उरलेलं नसेल, हे लक्षात ठेवा. अशी परिस्थिती आज या 20 जिल्ह्यांमध्ये मध्यरात्री 2च्या सुमारास होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये कधीपर्यंत, आज किती वाजेपर्यंत चक्रीवादळ घुसणार, ढगफुटी कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार, त्यानंतर आता गारपीट कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार, याचीच माहिती पुढच्या 2 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला सांगणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रासाठी गेल्या 10 वर्षातील सगळ्यात मोठा डेंजर इशारा या ठिकाणी देण्यात आला आहे. बघा, सगळीकडे सुपर एल निनो तयार झालाय. तुम्ही पण बातम्या ऐकत असणार. दर या ठिकाणी 15 ते 20 वर्षांनी हा एल निनो तयार होतो आणि तशाच प्रकारे या ठिकाणी आता मागच्या 15 वर्षात तयार झाला होता. तर तो 2026च्या या ठिकाणी आता मे महिन्यामध्ये तयार झाल्याचं पाहायला मिळतंय. महाराष्ट्रावर तिप्पट वेगाने आज मध्यरात्री आता हे चक्रीवादळ आणि या ठिकाणी भल्या मोठ्या आभाराचा पाऊस पडल्याचं पाहायला मिळेल. प्रशांत महासागरामध्ये आता, ज्यामुळे भारतात अर्थात पावसाचा सरासरीपेक्षा इथून पुढचा अंदाज कमी सांगितला आहे. तुम्ही सुद्धा बातम्या ऐकल्या असणार. 2025च्या तुलनेत 2026चा पावसाचा अंदाज खूपच कमी या ठिकाणी सांगण्यात आला आहे. परंतु अवकाळीचा जो फटका आहे तर तो जबरदस्त शेती पिकांना बसणार असल्याची माहिती आता समोर येत आहे. पाऊस आणि चक्रीवादळाच्या स्वरूपात संपूर्ण महाराष्ट्रावर मोठं संकट या ठिकाणी येत असल्याचं पाहायला मिळतंय. आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. आजची रात्र ही या ठिकाणी वैर्याची आहे, भयंकर संकटाची आहे. त्यामुळे आता सरकारने अतिशय तातडीची महत्त्वाची बैठक या ठिकाणी महाराष्ट्रातील आता जनतेसाठी घेतली. यामध्ये शेती पिकांचे नुकसान कोणत्या जिल्ह्यामध्ये येणार आहे, तुमच्या जिल्ह्यामध्ये कशा स्वरूपाचा पाऊस पडणार आहे, कारण उन्हाळ्यामध्ये सुद्धा तुम्ही भरपूर आता शेती पिकांमध्ये पीक पेरलेलं असतं आणि त्यामुळे पिकांना गारपिटीमुळे जबरदस्त तडका बसणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्या चक्रीवादळाची परिस्थिती कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये तयार होणार आहे, कारण चक्रीवादळाची परिस्थिती ती मध्यरात्री निर्माण होण्याची शक्यता सांगण्यात आलेली आहे. पहिल्या टप्प्यातील 20 जिल्हे आहेत, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील 7 जिल्हे आहेत, तिसऱ्या टप्प्यातील 7 जिल्हे आहेत, असं सरकारने
टप्प्याटप्प्याने तुमच्या सगळ्या जिल्ह्यांची यादी नुकतीच आता 2 मिनिटापूर्वी जाहीर केलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मे महिन्यातील अशा 4 तारखा देण्यात आलेल्या आहेत. या तारखांना एक मोठं तांडव होणार आहे, ज्यामध्ये चक्रीवादळाची परिस्थिती गंभीर स्वरूपाची असणार आहे, ज्याच्या तारखा देखील या मे महिन्याच्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत. बघा, गेल्या 15 ते 20 दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहीत आहे ऊन पडत होतं, परंतु त्या 15 ते 20 दिवसांच्या पाठीमागे अवकाळी पाऊस झाला, गारपीट झाली, ज्याने महाराष्ट्रातील नागरिकांची, विशेषतः शेतकऱ्यांची तारांबळ उडवल्याचं तुम्ही सुद्धा पाहिलेलं आहे. या ठिकाणी मागच्या 15 दिवसांच्या पाठीमागे कुठे गारा पडल्या तर कुठे शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान झालं. तुम्ही सुद्धा 15 ते 20 दिवसांच्या पाठीमागे पाहिलेलं आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं पाणी अजून थांबलेलं नव्हतं, पण तेवढ्यातच आज हवामान खात्याने आत्ताच 5 मिनिटापूर्वी आता धोक्याची घंटा वर्तवण्यात आलेली माहिती समोर येत आहे. महाराष्ट्रातील पुढील 3 ते 4 तासांमध्ये या भागात चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण होणार, गारपीट होणार, ढगफुटीची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. मध्यरात्री 2च्या सुमारास कोणी सुद्धा झोपू नका अशा प्रकारची सूचना देण्यात आलेली आहे. त्यामुळे टेन्शन वाढवणारी बातमी आहे. त्यामुळे ताबडतोब या 20 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून जाहीर केलेली आहे. या जिल्ह्यांमध्ये सगळ्यात मोठा फटका पहिल्या टप्प्यामध्ये बसणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहे. पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा असं तुम्हाला 3 ते 4 टप्पे या ठिकाणी सांगणार आहे. राज्यातील 36च्या 36 जिल्ह्यांमध्ये हा सर्वात मोठा धोका या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे. मग तुमचा जिल्हा पहिल्या टप्प्यात आहे का, दुसऱ्या टप्प्यात आहे का, तिसऱ्या टप्प्यात आहे का, चौथ्या टप्प्यात आहे, याचीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आता पाहणार आहोत. आता बघा, तुमच्या जिल्ह्यात गारपीट आज मध्यरात्री होणार का? चक्रीवादळासारखी परिस्थिती रात्री 2 वाजता होणार का? गारपीट सोबत विजांचा कडकडाट होऊन चक्रीवादळाचा धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. याची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण आजची रात्र भयानक असणार आहे. तुमचा जिल्हा नेमका आता गारपिटीच्या जिल्ह्यांमध्ये येतोय का, भयानक पावसाच्या जिल्ह्यांमध्ये येतोय का? नेमकं या ठिकाणी वादळी वारा आणि चक्रीवादळाच्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये येतोय? नक्की पहा. आजचा जो दिवस आहे, आजची जी रात्र आहे, तर तो इतिहासातील सगळ्यात भयानक आणि डेंजर ठरणार आहे. कारण की एक असा राक्षस या ठिकाणी जागा झालाय. तो राक्षस दर 14 ते 15 वर्षांनी आता तुमच्या या ठिकाणी महाराष्ट्रावर धडकत असतो. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हाहाकार उडत असतो. हीच परिस्थिती पुन्हा एकदा निर्माण झाल्याची बातमी समोर येत आहे. सावधान व्हा. या बातमीला अजिबात हलक्यात घेऊ नका. या बातमीला अजिबात हलक्यात घेऊ नका, कारण की ही बातमी हलक्यात जर घेतली तर कदाचित तुमचं मोठं नुकसान होण्याची शक्यता दाट या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे. आता जिल्ह्यांची यादी कशा पद्धतीने आहे, कोणत्या तारखेला सर्वात मोठा तुमच्या जिल्ह्याला धोका आहे, आज कोणत्या जिल्ह्याला धोका जास्त आहे, आज मध्यरात्री कोणत्या जिल्ह्यांमध्ये गंभीर परिस्थिती होण्याची शक्यता आहे, सगळी माहिती पुढच्या 10 सेकंदाच्या आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून समजावून सांगणार आहे. बघा, शास्त्रज्ञांनी आणि हवामान तज्ज्ञांनी काय सांगितलंय की 1000 किलोमीटरचा जो ढग सर्वात मोठा आहे, तर याची उंची पृथ्वीपासून आणि या ठिकाणी जमिनीपर्यंत जवळपास 15 ते 17 किलोमीटर इतक्या उंचीवर आहे. हे ढग इतके शक्तिशाली आहेत, जेव्हा ते फुटतील तेव्हा पाण्याचा थेंब नाही तर बर्फाचे गोळे पडताना तुम्हाला दिसतील. तुम्हाला आठवतंय का? बघा, गारपीट मागच्या 15 दिवसांमध्ये झाल्या. त्यामध्ये गारा कमी पडलेल्या होत्या आणि लहानशा होत्या, परंतु आता दगडासारख्या मोठ्या गारा असतील. यामध्ये शेती पिकांचं, फळबागांचं मोठं नुकसान होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. मग नेमकं कोणत्या 20 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी धोका वर्तवण्यात आलेला आहे? आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये आता धोका आहे, उद्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये धोका आहे, परवा दिवशी परिस्थिती पावसाची कशी असणार आहे, कशा पद्धतीने आता पावसाचे टप्पे निवडण्यात आलेत. आता हे संकट जोरदार येत असल्याची माहिती समोर येत आहे. लगेच पाहूया. सगळ्यात आधी आपण त्या तारखा मे महिन्यातील कोणत्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत.
ज्या तारखांना आता गारपीट आणि चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तर बघा, पहिल्यांदा जाहीर झालेल्या आहेत त्या तारखा कोणत्या आहेत बघा. जिल्ह्यांची यादी आपण सगळ्यात आधी पाहत आहोत. पहिल्या टप्प्यामध्ये 15 ते 17 जिल्ह्यांमध्ये, दुसऱ्या टप्प्यामध्ये 10 जिल्हे आहेत, तिसऱ्या टप्प्यामध्ये परत 10 जिल्हे आहेत आणि या ठिकाणी अशा पद्धतीने क्रमवार तुमच्या जिल्ह्यांमध्ये गंभीर परिस्थिती आज मध्यरात्रीपासून होणार असल्याची माहिती समोर येत आहे. याच्यामधल्या तारखा सुद्धा सर्वांनी लक्षात ठेवायच्या, लिहून ठेवायच्या आहेत. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढच्या 3 दिवसानंतर सगळ्यात मोठ्या चक्रीवादळाचा धोका या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे. मे महिन्यातील पुढच्या या ठिकाणी आता 3 दिवसानंतर परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आज मध्यरात्री 2 वाजता कोणत्या जिल्ह्यांमध्ये ढगफुटी होणार, गारपीट कुठे कुठे होणार, चक्रीवादळाचा धोका कुठे या ठिकाणी होणार. सर्वात पहिल्यांदा आपण त्या जिल्ह्यांची यादी पाहूया ज्या या ठिकाणी परिस्थिती गंभीर करणार आहेत. कुठे धोक्याची स्थिती आहे, क्रमाक्रमाने आपण या ठिकाणी यादी आता पाहणार आहोत. कोणत्या जिल्ह्यावर आता निसर्गाचा सर्वात मोठा धोका या ठिकाणी कोसळणार आहे. हवामान अभ्यासकांच्या माहितीनुसार महाराष्ट्राचे 4ही कोपरे संकटाच्या आता विळख्यामध्ये या ठिकाणी पुढच्या 3 दिवसांसाठी असणार आहेत. या ढगांचा पहिला मोठा तडाखा राज्याच्या दक्षिण भागाला म्हणजेच कोल्हापूर, सातारा, सांगली यांमध्ये सर्वात मोठी गारपीट आज आणि उद्या होणार असल्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे. काही ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये आता थोडासा पाऊस पडेल, वादळी वारा सुटेल, तसेच काही जिल्ह्यांमध्ये थोडीफार गारपीट सुद्धा होईल. टप्प्याटप्प्यानं प्रत्येक तालुक्याचा अंदाज या ठिकाणी वेगळा असणार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोल्हापूर, पंधारगड या परिसरात कोल्हापूर जिल्ह्यातल्या शहरी भागात पावसासारखा नाही तर ढगफुटीसारखी परिस्थिती पुढच्या 3 ते 4 दिवसांमध्ये होणार असल्याची माहिती समोर येत आहे. पुणे, बारामतीमधील नागरिकांना यंदा गारपीट नाही तर चक्क बर्फाचे मोठमोठे गोळे अवकाशातून पडताना तुम्हाला पाहायला मिळतील. आता विजांचा कडकडाट इतका भीषण असेल की जमिनीला हादरे बसण्याची शक्यता आहे. तुमच्या घराच्या भिंती चिरण्याची शक्यता आहे. हा पहिला दणका तुम्हाला आज मध्यरात्रीचा आहे. त्यानंतर दुसरा दणका बसेल तो म्हणजे उत्तर महाराष्ट्राचा खानदेशचा भाग जो आहे. यामध्ये गंभीर परिस्थिती आज मध्यरात्री 2 वाजता होणार आहे. म्हणजे कोणत्या जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळाची परिस्थिती होणार आहे त्या जिल्ह्यांची यादी तुम्हाला लगेच पुढे सांगणार आहे. लक्षात ठेवा, गारपिटीचा इशारा कोणत्या जिल्ह्यात आहे आणि 3ऱ्या, 4थ्या आणि 5व्या टप्प्यात कोणते जिल्हे येतात हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. 2 मिनिटे लक्ष देऊन बघा. बघा, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांसाठी पुढच्या 3 दिवसानंतर 100 ते 120 किलोमीटर वाऱ्यांची शक्यता आहे. यामध्ये घरातील पत्रे जर जुनी झाली असतील तर आता लवकर कोलमडून पडण्याची शक्यता आहे. झाडे या ठिकाणी पडण्याची शक्यता आहे. द्राक्षांच्या बागा असतील, कांदे असतील, उन्हाळ्यामध्ये जे काही पीक केलं तर यामध्ये जबरदस्त हल्ला असण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. नाशिक, इगतपुरी, संगमनेर या परिसरात गारपिटीचा थरार तुम्हाला पाहायला मिळेल. जसं 15 दिवसांच्या पाठीमागे रस्ता काळा असतो तर तो पूर्ण पांढरा शुभ्र झाला होता, इतक्या गारा पडल्या होत्या. तशाच प्रकारची परिस्थिती या ठिकाणी आता वर्तवण्यात आलेली आहे. 3ऱ्या टप्प्याचा नंबर लागतोय. मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी इकडे लक्ष द्या. मराठवाड्यातील शेतकऱ्यांनो इकडे लक्ष द्या. जिल्ह्यांमध्ये तुमच्या भयानक संकट येण्याची शक्यता आहे. त्यानंतर 4था टप्पा कोणता आहे बघा, 5वा टप्पा कोणता आहे बघा. परंतु आज मध्यरात्री कशा प्रकारची परिस्थिती होणार आहे हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. कोणत्या 20 जिल्ह्यांमध्ये गंभीर स्वरूपाचा धोका आहे तर लक्षात ठेवा, या ठिकाणी त्याची सुद्धा यादी सांगण्यात आलेली आहे. तज्ज्ञांकडून अंदाज वर्तवण्यात आला आहे की आता विदर्भातील जिल्ह्यांना फटका बसेल. नागपूर, वर्धा, वाशिम, अकोला, अमरावती
आता या पट्ट्यात आता आभार फाटल्यासारखी परिस्थिती पुढच्या आता 3 तासानंतर असण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. गारपीट आता कशी होऊ लागलेली आहे हे तुम्हाला माहीत आहे. त्यामुळे सावध रहा आणि या ठिकाणी आता काळजी घ्या. घरी रहा, सुरक्षित रहा आणि आपल्या शेती पिकांचं आता या ठिकाणी काळजी घ्या. तुम्हाला या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, तुम्हाला या अंदाजावर जर आता कामं करणार असाल तर अजून एकदा परत एकदा अंदाज घ्या, कारण हा अंदाज असतो. त्यामुळे विचारपूर्वक काळजीपूर्वक निर्णय घ्या असं सांगण्यात आले. अशाच प्रकारच्या हवामान अपडेट्स सर्वात आधी पाहण्यासाठी आत्ताच लाईव्ह महाराष्ट्र 24 या चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका आणि ही बातमी तुमच्या सर्व शेतकरी बांधवांना आणि गावकऱ्यांना आत्ताच शेअर करा, कारण प्रत्येकाला या बातमीची गरज आहे. धन्यवाद.